पुणेकरांनी विचार करा, नेते का पाडले गेले? वसंत मोरेंचा धक्कादायक आरोप. पुणेकरांनी थोडा विचार करावा, हा वाक्यप्रयोग नाही तर पुण्याच्या राजकारणात पडलेला थेट बॉम्ब आहे. कारण या निवडणुकीत फक्त उमेदवार पडले नाहीत, तर प्रश्न विचारणारे, फायली उघडणारे आणि सत्तेला अस्वस्थ करणारे आवाजच शांत करण्यात आले. असा थेट आरोप समोर आलाय. एकाच वेळी 18 मोठ्या नेत्यांचा पराभव. माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते ही निवळ राजकीय लाट नाही तर नियोजनबद्ध सफाई मोहीम असल्याची चर्चा पुण्यात रंगू लागलीये. वसंत मोरे म्हणतात, जर हे सर्व नेते सभागृहात परतले असते तर मागील 4 वर्षात पुणे महापालिकेत काय घडलं, कोणत्या फायली दडपल्या गेल्या, कोणते व्यवहार झाले, कोणते प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात आहेत, याचा पापाचा पाढा रोज उघड झाला असता. आणि म्हणूनच आधीच पोलखोल करणारे आवाज निवडणुकीतच संपवण्यात आले. हा साधा पराभव नाही, हा लोकशाहीतील विरोधी शक्ती गप्प करण्याचा थेट प्रयोग आहे. आता एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे पुणेकरांनी खरंच बदल केला की कोणीतरी आधीच स्क्रिप्ट लिहिलीये? नेमकं वसंत मोरेंनी काय भावना व्यक्त केल्या तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचं. पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडालीये. महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपांचा बॉम्ब टाकलाय. हा पराभव फक्त मतदारांचा कौल नसून पूर्व नियोजित षडयंत्र असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय. पुणेकरांनी थोडा विचार करावा, हे असं का घडवण्यात आलं, असा सवाल करत मोरेंनी सोशल मीडियावर 18 बड्या नेत्यांची यादी प्रसिद्ध केली. आणि त्यानंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. हे सगळं योगायोग आहे की सत्तेने आखलेली स्क्रिप्ट? महापालिका निवडणुकीत वसंत मोरे यांचा पराभव हा त्यांच्या राजकीय प्रवासातील मोठा धक्का मानला जातो. महापालिकेतील प्रत्येक निर्णय, प्रत्येक व्यवहार आणि प्रत्येक कारभाराची माहिती असलेले मोरे म्हणतात की हाच अनुभव सत्ताधाऱ्यांना खटकत होता. त्यांच्या मते 2022 ते 2026 या काळात राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महापालिकेत जो कारभार केला त्याची पोलखोल भविष्यात होऊ नये म्हणूनच प्रमुख पदांवर काम केलेल्या सर्व पक्षीय नगरसेवकांना नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीत पाडण्यात आलं. म्हणजेच हे लोक जर पुन्हा सभागृहात आले असते तर भाजपच्या 4 वर्षांच्या कारभाराचा पापाचा पाढा रोज बाहेर आला असता आणि म्हणून त्यांनाच आधी बाहेर काढण्यात आलं, असा थेट दावा मोरेंनी केलाय. मोरेंनी जाहीर केलेली 18 जणांची यादी केवळ नावांची नाही तर पुणे महापालिकेतील सत्ता समीकरण बदलू शकणाऱ्या नेत्यांची फौज आहे. माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते, माजी सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, गटनेते आणि शहर सुधारणा समितीचे प्रमुख अशा सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या नेत्यांचा या यादीत समावेश आहे. आणि विशेष म्हणजे या सर्वांचा निवडणुकीत पराभव झालाय. इतक्या मोठ्या पदांवर काम केलेल्या नेत्यांचा एकाच वेळी पराभव होणे हा निव्वळ योगायोग नसून सुनियोजित खेळी असल्याचा संशय मोरेंनी व्यक्त केलाय. या यादीत काँग्रेस सोडून निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांचाही समावेश आहे. हे तिघही निवडणुकीत पराभूत झाले असून त्यांचा पराभव राजकीय वर्तुळात धक्कादायक मानला जातो. तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, अश्विनी कदम, माजी गटनेते संजय भोसले, दीपाली धुमाळ, साईनाथ बाबर, अशोक हरनावळ, शंकर केमसे, किशोर शिंदे, बाबू वागसकर, स्थायी समिती सदस्य अविनाश बागवे, नंदाताई लोणकर, योगेश शसाने, नाना भानगिरे आणि शहर सुधारणा समिती अध्यक्ष रुपाली पाटील यांचाही समावेश या यादीत आहे. मोरेंचा दावा आहे की ही संपूर्ण टीम जर सभागृहात राहिली असती तर सत्ताधाऱ्यांना एकही दिवस शांत बसता आलं नसतं. वसंत मोरे यांनी थेट शब्दात म्हटलंय की हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केलंय. पुणे महापालिकेत झालेल्या निर्णयांवर, प्रकल्पांवर आणि व्यवहारांवर भविष्यात प्रश्नचिन्ह उभं राहू नये म्हणूनच विरोधाची ताकद कमी करण्यात आली. म्हणजेच लोकशाहीतील विरोधी आवाजच आधी गप्प करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केलाय. या पोस्ट नंतर पुणेकरांसमोर एकच प्रश्न उभा राहिलाय की खरंच हे सगळं नियोजनबद्ध घडवलं गेलं का? तर पुणेकरांनी बदलाचा स्पष्ट संदेश दिलाय. पण मोरे पुन्हा पुन्हा म्हणतायत की पुणेकरांनी थोडा विचार करावा. मोरेंचा हा आरोप आता फक्त सोशल मीडिया पोस्ट राहिलेला नाही तर येणाऱ्या काळातील राजकीय संघर्षाची सुरुवात मानली जाते. जर खरोखरच सभागृहात प्रश्न विचारू शकणाऱ्या नेत्यांना मुद्दाम पाडण्यात आलं असेल तर पुढच्या काळात सत्ताधाऱ्यांना प्रत्येक निर्णयासाठी जनतेसमोर आणि माध्यमांसमोर उत्तर द्यावं लागेल. आणि जर मोरेंनी सांगितलेला पापाचा पाढा एक एक करून बाहेर येऊ लागला तर पुणे महापालिकेचं राजकारण राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनेल. शेवटी प्रश्न एकच निर्माण होतो, हा पराभव साधा निवडणूक निकाल आहे की सत्तेने लिहिलेली एक गुप्त स्क्रिप्ट?
आज हा प्रश्न पुणेकरांच्या मनात घुमतोय आणि वसंत मोरे म्हणतात की सत्य बाहेर येईल आणि तेव्हा कळेल हे सगळं का घडवण्यात आलं. यावरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा सत्ते पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.